राष्ट्रीय लोक अदालतीत 18,594 प्रकरणांचा निपटारा, 26 कोटींची वसुली। धुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। या लोक अदालतीत वादपूर्व व न्यायालयात प्रलंबित अशा एकूण 18,594 प्रकरणांचा समोपचाराने निपटारा करण्यात आला असून 26,01,76,000 रुपयांची वसुली व नुकसान भरपाई देण्यात आली। ही लोक अदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। लोक अदालतीत न्यायालयातील 6,381 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती। यात धनादेश न वटल्याबाबतचे गुन्हे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे तसेच कौटुंबिक वादांचा समावेश होता। त्याचप्रमाणे 79,524 वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती। यामध्ये महानगरपालिका व ग्रामपंचायत कर थकबाकी, वीज थकबाकी, बँक व फायनान्स कंपन्यांच्या थकबाकी तसेच कौटुंबिक वादांचा समावेश होता। या प्रकरणांपैकी 454 प्रलंबित प्रकरणे व 18,140 वादपूर्व प्रकरणे अशा एकूण 18,594 प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला। मोटार अपघात भरपाईच्या 160 प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करत संबंधित पक्षकारांना 13,26,25,000 रुपयांची भरपाई मिळवून देण्यात आली। लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी धुळे जिल्हा वकील संघ, तालुका वकील संघ, पोलीस विभाग, सर्व बँका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, महावितरण कंपनी, न्यायालयीन कर्मचारी व विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण एन कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले।